नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एस-वाय-बी या वर्गाचा आपला जो S1चा पेपर आहे स्पेशलचा, त्याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. आपल्या S1च्या पेपरचा पहिला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे भारताची राष्ट्रीय सुरक्षा. आपण या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या अगोदर सुरुवातीला प्रस्तावना ठिकाणी बघूया. राष्ट्रीय सुरक्षा हा एक तसा व्यापक आणि गुंतागुंतीची त्या ठिकाणी संकल्पना आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा शब्दप्रयोग देशाबाहेरून होणारे जे काही आक्रमण आणि त्याचा जो काही प्रतिकार करणे ही कल्पना ठिकाणी आहे. तसेच प्रादेशिक अखंडता, राष्ट्रीय मूल्य, नागरी जनजीवन आणि राष्ट्रीय साधनसंपत्ती यांचे परकीय आक्रमणापासून रक्षण करणे याच्याशी राष्ट्रीय सुरक्षेचा आपल्याला ठिकाणी संबंध आहे असं दिसून येतो. इतिहासात सातत्याने ठिकाणी परकीयांकडून असलेले जे काही असुरक्षित त्या भावनेतून राष्ट्रीय सुरक्षेचा पाठपुरावा हा ठिकाणी केला गेलेला आहे. राष्ट्रीय मूल्यांच्या व राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी संघर्ष केला जात असतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनेमध्ये म्हणजे परिस्थितीनुसार ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आधुनिक काळात राष्ट्रीय सुरक्षेमध्ये समता, स्वातंत्र्य, सामर्थ्य आणि शांतता यांचा समावेश झालेला आहे. तरी त्याच्या मर्यादा ठरवणं कठीण आहे. त्याच सुरक्षेच्या अनेक समस्या असतात. त्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी ही सरकारची असते आणि सरकार त्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे राष्ट्राला सतत जागरूक राहणे आवश्यक आहे. आज राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय जीवनाचे अविभाज्य भाग बनले. कोणत्याही देशाची सुरक्षा तेथील सामाजिक व आर्थिक पायांवर आधारित असते. देशाची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व यांच्या रक्षणासाठी ती क्षमता करणे आवश्यक गरजेचे आहे. त्या आधारानेच संभाव्य धोके निवारण योग्य पद्धतीने जाऊ शकते. कोणत्याही देशा कोणत्याही राष्ट्र बघितलं आपली सुरक्षा कोणत्या आहे विचार करावा. देशामध्ये असते सुरक्षित शक्ती ठिकाणी करते. त्याचा परिणाम हा ठिकाणी विकासावर होत असतो. राष्ट्रीय सुरक्षेचं आपण जर बघितलं तर नेहमी प्रत्येक देशाच्या दृष्टिकोन आवश्यक असल्यामुळे देश त्यासाठी ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न करत असतात की आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची सुरक्षा ही अतिशय अबाधित आणि सुरक्षित राहिली गेली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ठिकाणी आपण बघतो की ठिकाणी अतिशय महत्वाची ही संकल्पना आहे. राष्ट्रीय सुरक्षा संकल्पना जी आहे ती व्यापक आणि गुंतागुंतीची त्या ठिकाणी बनलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांची व्याख्या करणं तसं अडचणीच आहे. पण परिस्थितीनुसार त्या काळात विविध विचारवंतांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या आपल्या ठिकाणी पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिली व्याख्या आपण बघू की वॉटर लिपमॅन यांची. राष्ट्राची सुरक्षा तेव्हाच समजली जाते जेव्हा त्यास आपल्या योग्य येताना युद्ध टाळण्यासाठी बलिदान करावे लागत नाही आणि जर त्यास आव्हान दिले गेले तर युद्धाद्वारे आपले हित अबाधित ठेवले जाते. दुसरी व्याख्या आपण जर बघितली मॉर्टन व पी.जी. बॉक यांची. सुरक्षा ही कोणत्याही राष्ट्राची अशी क्षमता असते की ज्याद्वारे राष्ट्र परकीय आक्रमणाचा विरुद्ध आपल्या अंतर्गत मूल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पुढची व्याख्या आपल्याला आर्नल्ड वॉल्फर्सची बघता येईल. भयमुक्त वातावरणाचे सृजन करून सर्व धोक्यांचे निर्मूलन करून मूल्य किंवा लक्ष्यपूर्ती हाच राष्ट्रीय सुरक्षेचा मूल आधार ठिकाणी आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे असुरक्षिततेपासून ठिकाणी मुक्तता आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा जो काही मुख्य हेतू आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अनुकूल वातावरण निर्माण करणे, प्रतिकूल परिस्थिती किंवा धोक्यापासून राष्ट्राचे किंवा मूल्यांचे ठिकाणी रक्षण करणे, राष्ट्राची अखंडता, सार्वभौमत्व, त्यांची संपत्ती यांचे रक्षण करणे याचा अंतर्भाव ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेमध्ये होत असतो. आणि म्हणून सुरक्षा म्हणजे विकासाशिवाय सुरक्षा नाही. देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास जर नसेल तर देशाची किमान राहणीमान जो काही दर्जा आहे आणि ती परिस्थिती यांच्यात किमान पुनर्संकल्पनाची गरज म्हणजे विकास. त्यांचे वर्तमानात आणि भविष्यात विकासाच्या संधी ठिकाणी शोधल्या जात असतात.
सुरक्षेची भावना ही फक्त देशाच्या आत्मविश्वासाचा, जीवन जगण्याचा व व्यक्तित्व राखण्याचा क्षमतेचा भाग नाही, तर भविष्यात स्वातंत्र्याचा विकास करण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा ठिकाणी आहे. आणि म्हणून सुरक्षा म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून भीती नष्ट करण्याचे आणि व्यक्तिनिष्ठ दृष्टीने राष्ट्रीय मूल्यांवर शत्रूच्या अपघाताचे निवारण करण्याचे साधन आहे. वरीलपैकी कोणती व्याख्या आज परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे सुस्पष्ट व्याख्या वाटत नाही. राष्ट्रीय सुरक्षा ही राष्ट्राचे स्वातंत्र्य, राष्ट्राचे मूल्य, प्रादेशिक एकात्मता, राष्ट्रहित, जनजीवन, त्यांची संपत्ती आणि राष्ट्राचा विकास यांचे अंतर्बाह्य धोक्यांपासून आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये रक्षण व विकास करण्याचे उद्दिष्ट असते. राजकीय, आर्थिक, सामाजिक, लष्करी, नैसर्गिक सर्व आपत्तीतून भयमुक्त होणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा. अशी सर्वसमावेशक व्याख्या सामान्यपणे आपणास हरकत नसावी. या विधानाच्या आधारावर भौगोलिक व आर्थिक घटकांच्या साहाय्याने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची चिकित्सा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी विचार करावा. राष्ट्राला असलेल्या धोक्यांचे यशस्वीरित्या निवारण करण्यासाठी पारंपरिक व आधुनिक संरक्षण पद्धती, विविध राजकीय डावपेच आणि आर्थिक निर्बंध यांचा उपयोग ठिकाणी केला जात असतो. त्यासाठी राष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांचा पाठपुरावा ठिकाणी करून राष्ट्रशक्तीचा विकास करणे हे आवश्यक ठिकाणी ठरते. राष्ट्रीय सुरक्षेवर युरोपीय देशात बरेच लिखाण व अभ्यास झालाय. युरोपीय देशांप्रमाणे भारतात आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जात होता. सामरिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहणं ही बाब 1962 मध्ये झालेल्या चीनच्या आक्रमणापासून सुरू झाली. तरी त्यामध्ये अपूर्णता वाटते. सुरक्षेचे स्वरूप आज बहुआयामी झाले आहे. काही घटकांच्या अनुषंगाने भारताच्या सुरक्षेचा विचार व्हावा या हेतूने भारताची राष्ट्रीय सुरक्षा ही अत्यंत ठिकाणी महत्वाची आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जगाची 2 गटात ठिकाणी विभागणी झाली होती. अमेरिका, सोव्हिएट रशिया आणि यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. त्या काळात राष्ट्रीय सुरक्षेचा अभ्यास करताना राष्ट्रातल्या असलेल्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेचा विचार हा संपूर्ण जगात केला जात होता. भारताने आपल्या महत्वाच्या मूल्यांच्या सुरक्षेसाठी त्याच पद्धतींचा स्वीकार केला होता. परंतु 1990 मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झालं, एक महासत्तेचा अंत झाला, शीतयुद्ध संपलं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण बदलले. प्रादेशिक सुरक्षेला राजकीय व आर्थिक महत्व प्राप्त झालेले. सुरक्षेची संपूर्ण समीकरणे बदललेली आहे. सर्व समावेशक सुरक्षेची संकल्पना अस्तित्वात येत आहे. भारताच्या समाजवाद या मूल्यांमध्ये आणि परराष्ट्रीय धोरणात बदल करणे गरजेचे आहे. आर्थिक व सामाजिक चौकटीत बदल होऊ पाहत आहे. 1994 पासून भारतात अंतर्गत सुरक्षेसाठी योग्य नियोजनास सुरुवात झालेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारत सहभागी झालेला आहे. आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संरचनेच्या विकासाचे ठिकाणी प्रयत्न सुरू झाले आणि आपल्या संपत्तीचे आणि अस्तित्वाचे जतन करणे, त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. उत्पादनामध्ये विविधता आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिकता आणि जातीयतेचं प्रमाण वाढलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संस्कृती व गुणात्मक टिकवणे महत्त्वाचे ठरले. त्या दृष्टीने भौगोलिक व आर्थिक घटक महत्त्वाचे ठरतात. या घटकांच्या आधारे 1947 ते 2000 या कालखंडात झालेल्या घडामोडीचा भारताच्या राष्ट्रीय काय परिणाम झालेला आहे हे याच्यात आपल्याला लक्षात येऊ शकते. संयुक्त राष्ट्र संघाचा विकास प्रकल्प अहवालामध्ये विकसनशील देशामध्ये दारिद्र्य, आरोग्य विषयाच्या ठिकाणी निष्काळजीपणा यावर जोर दिला जातो असं. आणि त्यामुळे भारताची जी काही राष्ट्रीय सुरक्षा आहे ही अत्यंत ठिकाणी आपल्याला महत्त्वाची दिसते. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सुरक्षेचा अभ्यास करीत असताना वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून आपण ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय सुरक्षेची जी काही संकल्पना आहे, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना आहे ती सातत्याने बदलत गेलेली. वेळ आणि परिस्थितीनुसार किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणानुसार किंवा आर्थिक, सामाजिक, राजकीय जे काही घटक आहेत ते बदलत गेले. आणि म्हणून ती भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना स्व ठिकाणी ही बदलत गेलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जागतिक राजकारणात जे काही 2 गट होते त्याची शीतयुद्धाला सुरुवात झाली. ती आपल्याला माहिती आहे की याच्यामुळे काय झालं की भारत या दोघांच्या गटामध्ये ठिकाणी सहभागी झाला नाही. भारताने अलिप्तता धोरण ठिकाणी स्वीकारलं होतं. आणि म्हणूनच भारत स्वातंत्र्यानंतर केवळ 2च महिन्यांनी आपल्याला माहिती आहे काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला. पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी तो देता येईल म्हणून काश्मीरमध्ये 26 ऑक्टोबर 1947 मध्ये
विलीन केलं. काश्मीर हा भारतात विलीन होता, तो भारताचा विभाज्य भाग बनल्यामुळे पाकिस्तानी अतिरेकी कारवायांमुळे भारताची सुरक्षा त्या ठिकाणी आली धोक्यात आली होती आणि तिच्या संरक्षणासाठी अतिशय बिकट परिस्थिती असताना सुद्धा भारतीय सेना त्या ठिकाणी गेली. तिने पाकिस्तानी सेनेला मागे रेटण्यास सुरुवात केली. त्याच वेळी भारतीय नेतृत्वाने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघावर नेला आणि तेव्हापासून तर आजपर्यंत हा जो काही प्रश्न आहे हा लोंबकळत पडलेला आपल्याला दिसतो. 1949 मध्ये आपल्याला माहिती आहे की साम्यवादी चीनचा उदय झाला. शीतयुद्धातील जे काही सोव्हिएट संघराज्यामध्ये जे पारडं त्यामुळे जड झालं होतं. अमेरिका व त्यांच्या गटाचा राग ओढवून केवळ शेजार धर्म म्हणून सर्वात प्रथम भारताने चीनला मान्यता दिली. हिंदी चीनी भाई भाई ही घोषणा उभय राष्ट्रांनी प्रसिद्ध केली. परंतु विस्तारवादी चीनने इंग्रजांच्या राजवटीत उभय राष्ट्रातील जे काही मॅकमोहन रेषा जी होती ती अमान्य केली. भारतातील काही प्रदेशावर आपला जो काही हक्क आहे तो हक्क सांगितला. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश असेल, लडाख असेल, या प्रदेशातील काही भागांना आपला हक्क सांगितलेला आपल्याला दिसून येतो. आणि तो प्रदेश 20 ऑक्टोबर 1962 मध्ये ठिकाणी भारतावर हल्ला करून जिंकून घेतला. या हल्ल्यामुळे भारताची जी काही सुरक्षा आहे त्या ठिकाणी धोक्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताने आपल्या गटात सहभागी व्हावे म्हणून अमेरिकेचे प्रयत्न ठिकाणी केला, पण त्याला भारताने प्रतिसाद दिला नाही. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या जाळ्यात ओढले. पाकिस्तान अमेरिका प्रणित सिटो व सेंटो या लष्करी कराराचा सभासद बनला आणि सभासद होण्यामागे भारतापासून काश्मीर जिंकणे हीच पाकिस्तानची कूटनीती होती. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक प्रकारची शस्त्रसामुग्री मिळू लागली. त्यामुळे सेबर जेट विमानं, पॅटर्न जातीचे रणगाडे यामध्ये ठिकाणी प्रामुख्याने होते. त्याच काळात चीनकडून भारत पूर्ण पराभूत झाला होता. पंडित नेहरूंच्या निधनामुळे भारतीय सत्तेमध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. अमेरिकेकडून मिळालेल्या अत्याधुनिक शस्त्रांच्या जोरावर आपण भारताचा सहजपणे पराभव करू असं या युद्धात चीनला आपणास वाटलं होतं. पण या युद्धात चीनने आपल्याला मदत करेल या हेतूने पाकिस्तानने 1 सप्टेंबर 1965 मध्ये भारतावर हल्ला केला. भारताची जी काही राष्ट्रीय सुरक्षा जी आहे ती पुन्हा धोक्यात आली आणि याच वेळी भारतीय सेनेने आपल्याकडे जे काही जुने झालेले सेंच्युर नावाचे जातीचे रणगाडे होते, नॅट विमानांच्या मदतीने परकीय आक्रमणास मात्र ठिकाणी धुडकावून लावले आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी यश मिळवले दिसतं. अमेरिकन लष्करी मदतीच्या जोरावर आपण भारताचा पराभव करू शकत नाही हाच विचार करून 1970च्या दशकात पाकिस्तानने कूटनीतीचा आधार घेऊन चीन, अमेरिका, पाकिस्तान अशी युती घडवून आणली आणि या युतीमुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा ही मोठ्या प्रमाणात ठिकाणी धोक्यात आली. यावर प्रत्युत्तर म्हणून व आपल्या राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी भारताने रशियाबरोबर ठिकाणी 20 वर्षाचा मुदतीचा मैत्री करार केला. ह्या कराराच्या अंतर्गत राहून भारताची लष्करी क्षमता मजबूत करण्यासाठी रशियाने भारताला मिग जातीची विमाने, T-54 व T-55 जातीची रणगाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा इत्यादी प्रकारची लष्करी साधनसामुग्री दिली. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानात यादवी युद्ध ठिकाणी सुरू झालं होतं. पश्चिम पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळून अनेक पूर्व पाकिस्तानमधील बंगाली लोक भारताच्या आश्रयाला आले होते आणि या लोकांचा पाठलाग करीत पाकिस्तानी जे सैनिक होते ते भारताच्या प्रदेशात शिरू लागले. त्यामुळे भारताची जी काही राष्ट्रीय सुरक्षा आहे ती धोक्यात आली. भारताने ही घटना जगातील इतर प्रमुख राष्ट्रांच्या ठिकाणी कानावर घातली. पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 त्या ठिकाणी भारताच्या अनेक शहरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले ठिकाणी केले. भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं. एवढेच नाही तर केवळ 13 दिवसात पूर्ण पाकिस्तानचे रूपांतर बांगलादेश या स्वतंत्र देशात ठिकाणी केले. या युद्धात पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाला. या युद्धानंतर भारताचा दक्षिण आशियात त्याचप्रमाणे जागतिक राजकारणामध्ये दबदबा वाढला आणि हा दबदबा ठिकाणी वाढल्यामुळे काय झालं की एकूणच आंतरराष्ट्रीय जी काही परिस्थिती आहे त्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम हा आपल्याला झालेला दिसतो आणि बरीचशी राष्ट्र ठिकाणे आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ लागले. दक्षिण आशियातील स्थानिक सत्तेचा दर्जा जो होता या युद्धानंतर भारताला मिळाला. चीन, सोव्हिएट संघराज्य व अमेरिका यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारताच्या स्थानरूपी दर्जाला मान्यता मिळाली.
18 मे 1974 मध्ये राजस्थानमध्ये पोखरणच्या वळवटात भारताने आपली पहिली अणुचाचणी ठिकाणी घेतली. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही चाचणी ठिकाणे आपण घेतलेली आहे. पण पाकिस्तानने उलट त्या ठिकाणी अर्थ घेऊन आपला अणु कार्यक्रम जोरात सुरू केला. दक्षिण आशियात अण्वस्त्र स्पर्धा ठिकाणी सुरू केली. आपल्या मित्राच्या मदतीला आपणास पटकन जाता यावे, उदाहरणार्थ पाकिस्तानला, याची खंत ठिकाणी अमेरिकेला वाटली. यापुढे किंवा भविष्यात असे होऊ नये म्हणून अमेरिकेने हिंदी महासागरातील दिगो गार्सिया या व्यापारी बेटाचे रूपांतर नाविक तळामध्ये करण्यास ठिकाणी सुरुवात केली. आणि अल्पावधीतच या बेटाचं जे काही स्वरूप आहे ते बदलून गेलं. आज या बेटावर अमेरिकेचे खडे सैन्य आहे, आंतरखंडीय मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र आहे, B-52 या जातीची ठिकाणी लांब पल्ल्याची विमाने आहे, विमानवाहू नौका आहे, लढाऊ जहाजे आहे, अणुपाणवडे आहे, मोठी विमाने उतरू शकतील अशी धावपट्टी आहे, अणुसंशोधन केंद्र आहे, अवकाश क्षेपणास्त्र केंद्र आहे, जहाजे आहे, विमाने आहे आणि यांना लागणाऱ्या इंधनाचे साठे सुद्धा ठिकाणी किंवा इंधन भरण्याची सोय सुद्धा ठिकाणी इथं करण्यात आलेली. म्हणजेच एक प्रकारचे लष्करी केंद्र दिगो गार्सिया त्या ठिकाणी अमेरिकेने उभे केले आणि त्यामुळे झाले हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील राष्ट्रांची त्याचप्रमाणे भारताची जी काही राष्ट्रीय सुरक्षा आहे ती धोक्यात त्या ठिकाणी आलेली. आपल्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका कमी करण्याच्या हेतूने भारताने नौदलाचा विकास करण्याच्या ठिकाणी सुरुवात केली आणि रशियाने भारताला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अणुशक्तीवर चालणारे जे काही INS चक्र ही पाणबुडी देऊन काही प्रमाणात भारताची नाविक शक्ती मदण्याचा प्रयत्न. 1979 मध्ये रशिया फौज आहे त्या शिरल्या आणि आमच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असा कांगावा पाकिस्तानने केला. अमेरिकेकडून मोठ्या ठिकाणी लष्करी मदत मिळवण्यास सुरुवात केली आणि याच मदतीच्या सहकार्याने त्यांनी काश्मीर व पंजाबमधील असंतुष्ट तरुणांना हिरून त्यांना आर्थिक लालच दाखवून आपल्या प्रदेशात नेऊन तेथे त्यांना लष्करी प्रशिक्षण देऊन त्यांच्या मदतीने भारतात अघोषित युद्ध प्रॉक्सी वॉर सुरू केले आणि यालाच त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणू शकतो, दहशतवादी कृत्य म्हणू शकतो. म्हणजे दुसऱ्याच्या जबाबदारीवर सुरू केलेले युद्ध आहे असे म्हणता येईल. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर भारताच्या पंजाब व काश्मीर राज्यात हिंसाचार सुरू झाला. त्यामुळे भारताची जी काही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती धोक्यामध्ये ठिकाणी आली. भारताच्या ईशान्य भागामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांचा समावेश होता आणि ही 7ही घटक राज्य मागासलेली म्हणून होतात. या ठिकाणच्या लोकांचा कोणत्याही प्रकारचा विकास अद्यापर्यंत होऊ शकला नाही. 1965 पासून या भागात बंगाली लोकांचे आक्रमण सुरू झाले. 1971च्या युद्धा अगोदर व नंतर बांगलादेशी मुस्लिम निर्वासित भारतात येतच राहिले आणि या लोकांनी आमच्या संपत्तीची लुटमार केली आहे. आमचा विकास त्यामुळे होत नाही. त्यातूनच ही 7ही राज्यात अतिरेकी संघटना निर्माण झाली. त्यांनी जाळपोळ, लुटालूट, सरकारी मालमत्तेचे नुकसान, रास्ता रोक, सामूहिक हिंसाचार या मार्गाने बंगाली जनतेला आपला देश सोडून जाण्यास भाग पाडले. पण ही परिस्थिती आजही तशीच स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. कारण फरक एवढाच पडला आहे की संघटनांना आज मोठ्या प्रमाणात परकीय मदत मिळत आहे आणि ह्याच मदतीच्या जोरावर या संघटना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला ठिकाणी धोका निर्माण करताना दिसतात. पंजाब, काश्मीर, ईशान्य भारतातील अतिरेकी संघटना भारताच्या सुरक्षेला वेळोवेळी ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोका हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जाती, उपजाती, वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती, आर्थिक विषमता, बेकारी, गुन्हेगारी, राजकीय पक्ष इत्यादी घटनांमुळे भारताची जी काही राष्ट्रीय सुरक्षा आहे ती वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ठिकाणी धोक्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला